नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मी आलो आहे आमच्या वाडीमध्ये फिरण्यासाठी. तर मित्रांनो, मी एकटा नाही आलो, माझ्या संग एक छोटासा कुत्रा पण आहे. तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये दिसत असेल. छोटू भाई जे आहे ती तुम्हाला चांगला दिसत असेल. तर हे पहा मित्रांनो, कुत्ते भाई एकदम माझ्यासोबत तर एकदम मस्तपैकी चांगला खेळत आहे. पाहू शकता तुम्ही मित्रांनो माझ्या ब्लॉग्समध्ये. त्याचे कान पण आपण कापून टाकले आहेत बरं का, अर्धे अर्धे. त्याचे कान निमे निमे आपण कापून टाकले आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आगे. आगे म्हणजे पुढे. तर पुढे जाता जाता आपण खूप दमलो आणि दमून कुत्रा जो आहे तो पुढे चालतो, कारण कुत्र्याला जास्त काही दम लागत नाही. जरी दम लागला तरी एकदम कुत्रा तो म्हणजे एकदम असं करून त्याचा पूर्ण दम निघून जातो. फक्त दम असतो तो माणसाच्या छातीमध्ये खूप दम, म्हणजे खूप कसं तरी होतं आहे. तर मित्रांनो, आता आपण जाऊ पुढे. हा जो आंबा आहे तो खूप मोठा आहे, गावठी आंबा आहे. पण याला दरवर्षी चांगल्या पद्धतीने चांगले आंबे येतात. पण ह्या वर्षी याला एकही आंबा आलेला नाही. त्याचं कारण काय आहे? तर मित्रांनो, कारण हे आहे का ह्या वर्षी कुठंच आंबे जास्त आलेले नाही, त्याच्यामुळं खूप आंबे फेल गेले आहेत. अरे भाई, अरे यार, काटू नको ना रे. तर मित्रांनो, आता आपण जाऊया पुढे. पुढे म्हणजे माहीत आहे ना, पुढे पुढे म्हणजे आगे. तर मित्रांनो, आता आपण चालूया. तुम्ही पाहू शकता हे आंबे आहेत छोटे छोटे. याची पण वाढी केलेली आहे आणि खूप मोठे पण आंबे आहेत, जे 15 ते 20 वर्षे आधी लावले आहेत. म्हणजे 15च वर्षे आधी लावले आहेत, ते पण तुम्हाला दिसतील. हा पण आंबा आहे, तो कलम आहे. तर हे भाई थोडा थांबणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ब्लॉग्समध्ये किती चांगला, म्हणजे कलम जे आंबे आहेत ते पण चांगल्या पद्धतीने आले नाहीत, म्हणजे त्याला पण चांगले आंबे आले नाहीत. कलम याला आले आहेत पण थोडे एकदम कमी. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आंबे आहेत, ते एकदम पातळ आंबे आलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.